हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते एका जिल्हा परिषदे शाळेमध्ये 10वीत शिकणाऱ्या मुलीने आपला बालविवाह होत आहे, परंतु आपल्याला शिकायचे, त्यामुळं तिने जे आहे ते एक आर्त हाक साथ देत तिच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं आणि मुख्याध्यापकांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घेत तिचा बालविवाह थांबवला आहे आणि तिला पुढील शिक्षणासाठी आता मार्ग मोकळा होत आहे. आपल्यासोबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आहेत. सर, मला सांगा, ही काय नेमकी सगळी घटना होती? याच्यामध्ये जे आहे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे, एक शाळामधली जी मुली होती त्यांचा जे आहे बालविवाह होत होता आणि त्यांनी जे आहे अशी इच्छुकता दर्शवलेली की मला जे आहे ते पुढे जे आहे माझं शिक्षण कंप्लीट करून घ्यायचं आहे. मग त्यांनी जे आहे एक पत्र मुख्याध्यापकांना दिला आणि मुख्याध्यापकांची तत्परतामुळे त्यांनी जे आहे VCPC तो विषय ठेवला आणि VCPC जसंच तो विषय ठेवला त्यामध्ये त्यांनी ते आपले जे SOPs आहे आपले चाइल्ड मॅरेजचे जे आम्ही करून घेतलेले आहे तो आणि आपल्या कायद्याच्या पूर्ण माहिती सर्वांना दिली आणि मग त्यामुळे ते बालविवाह थांबवण्यामध्ये ते यशस्वी झालं. मागच्या काळामध्ये सर आपण जिल्हाभरात जनजागृती केली होती. विविध जी मंगल कार्यालय असतील किंवा लग्न विवाह संदर्भात जी लोक काम करतात व्यावसायिक, त्यांना देखील काही सूचना दिल्या होत्या. काय जनजागृती केली होती ती? आम्ही 2-3 विषयामध्ये आता भर दिलेला आहे, ज्याचं उदाहरण तर आहे की आमच्या आता जिल्ह्यामध्ये कुठला पण समजा कोणी पण सहभागी बालविवाहामध्ये असेल त्याच्यामध्ये त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करणार आहे. त्याच्यामध्ये उदाहरण तर आपला जितके पण व्हेंडर्स होते त्यांना आम्ही सर्वांना बोलवलं होतं आणि त्यांना आम्ही हेच सांगितलेलं होतं की आपला कुठला पण बालविवाह किंवा विवाहाची आपण कुठे पण अरेंजमेंट्स करतात त्याच्यामध्ये आधार कार्ड वगैरे असा विषय जे आहे आपण बघू नये आणि त्याच्यामध्ये जे आहे बर्थ सर्टिफिकेट आणि TCच्या उताराशिवाय आपण कुठलाच आता पुढे बालविवाह जे आहे त्याच्यामध्ये आपण विवाह जे आहे आपण करू नये. कदाचित त्या जनजागृतीमुळे ही मुलगी पुढे आली असेल असं मला वाटतं का? आम्ही जे आहे आता जनजागृती चांगल्या प्रमाणे करतोय, परंतु ही एक मुलींनी स्वतःचा करेज जसं म्हणतात त्यामध्ये त्यांनी जो करेज दाखवला त्याचा मी एक अभिनंदन करतो मुलींचा. आणि HMनी जशाप्रमाणे तो रिसीव्ह केला आणि त्यांनी गावामध्ये जशाप्रमाणे तो हँडल करून घेतला तो पण एक अभिनंदन म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल ते दोन्ही जे आहे त्यांनी कायद्याच्या कशाप्रमाणे फॉलो करून घेतलं एक चांगली गोष्ट आहे. आता ही जे सगळी प्रोसेस झाली, HMनी ती ऍक्शन घेतली वगैरे, त्या समितीचं पुढचं काम काय, तर त्यांनी आता काय केले? आता समितीचं असं काम आहे की समजा आता कुठला पण बालविवाह होऊ लागला आहे त्या बालविवाहामध्ये आधी जे आहे ते पेरेंट्सला काउन्सिलिंग करून घेणे आणि समजा बालविवाहामध्ये आणखीन कोणी इन्वॉल्ड असेल त्याच्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग करून घेणे. समजा कोणी फोर्सेबली समजा तरी पण काउन्सिलिंगच्या नंतर पण फोर्सेबली करत असाल मग VCPCचं हेच काम आहे की 1098 वरती आम्हाला जे आहे इन्फॉर्म करून घेणे आणि त्याच्याबद्दल जे आहे सर्व घटनाचा विषय आम्हाला सांगून देणे. त्याच्यानंतर आपली जी टीम आहे लीगल टीम, पोलीसची टीम असतो त्याच्यामध्ये तिकडे आम्ही पाठवतो आणि तो बालविवाह थांबण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता आजच्या या केसमध्ये जे आहे ते त्या समितीने आता पुढे तिचं काय काम आहे, तिने काय काय केले आज? आता समितीचं हेच काम राहणार आहे. समितीमध्ये आपले सर्व गावकरी आहे, त्याच्यामध्ये तंटामुक्तीचा सदस्य असतो, सरपंच साहेब असतो, त्याच्या व्यतिरिक्त आपला ग्रामसेवक असतो. ग्रामसेवक त्याच्यामध्ये सदस्य सचिव म्हणून काम करतात. अंगणवाडी ताई आहे आणि शिक्षक आहे, आपले HM आहे. त्याच्यामध्ये हेच काम आहे की आपल्या समजा त्या गावामध्ये त्या मुलींचं शिक्षक पूर्ण करून घेतला पाहिजे आणि समजा त्या गावामध्ये त्या प्रमाणे शिक्षणाची फॅसिलिटी नसेल आणि ती मुली जी आहे इच्छुक आहे पुढे शिकून घ्यायला, ते पुढे ज्या ठिकाणी स्कूलमध्ये ॲडमिशन घेईल त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी त्यांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण करून घेतलं पाहिजे, अशी एक त्यांची एक सामाजिक ड्युटी पण आहे. नक्की सर, आपण जिल्हाभरातील पालकांना आणि शिक्षकांना देखील, शिक्षकांचा मुलांशी फार संबंध असतो, तर पालकांना, जिल्हाभरातील शिक्षकांना सर्वांनाच आपण काय आवाहन कराल? आता आम्ही हेच आवाहन करणार आहे की आपल्या सर्वांना जे आहे आम्ही SOP जे आहे आपला स्टेक होल्डर वाईज दिलेली आहे. म्हणजे पेरेंट्सला काय केलं पाहिजे, HMनी काय केलं पाहिजे, हॉस्पिटलवाल्यांनी काय केलं पाहिजे, असं काही केस आढळला मग त्याच्यामध्ये जे व्हेंडर्स आहे त्यांनी पण काय केलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये जे आहे आपण कुठल्याप्रमाणे बालविवाहामध्ये आपण संगनमत करू नका, कारण बालविवाह जे आहे असा एक विशेष सायकल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते मुलींची लाईफ आणि त्याच्याबरोबर पुढे जाऊन जे परिवार जे कोणी निर्माण करू लागले त्याची पूर्ण जी परिवाराची लाईफ आहे ते पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जातात. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ नका आणि आपल्यावर आम्ही सर्वात कडक जे आहे ते कारवाई करणार आहे असं कोणी आम्हाला म्हणाला मग.
नक्कीच आपण पाहिलं तर हे होते हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि त्यांनी सांगितले की बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना त्यांनी केल्या आहेत आणि या जनजागृतीमुळेच कुठेतरी ती जी मुलगी आहे तिचं धाडस वाढलं आणि ती पुढे आली आणि तिने मुख्याध्यापकांना ही बाब कळवली. निश्चितच यामुळे जो आहे तो या होणाऱ्या बालविवाहाला प्रतिबंध बसला आणि पुढे देखील नागरिकांनी जागरूक राहण्याचं आवाहन जे आहे ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. मनीष खरात, न्यूज 18 मराठी, हिंगोली.